बिलासपूरच्या छत्तीसगडच्या कोण्यामध्ये उभा आहे बुंदेलखंड महल, एक असा खंडर जिथे दिवसामध्ये पण अंधार पसरलेला असतो. चांदण्या रात्री ह्याच्या भिंतीमधून काळं रक्त वाहतं, जसं महल स्वतः रडत आहे. जो पण ह्याचा दरवाजा पार करायचा तो जिवंत कधीच परत नाही यायचा. एक दिवस 3 मुली हातामध्ये कॅमेरा आणि ट्रायपॉड घेऊन ह्या खंडरच्या समोरून जात होत्या. ते बघा किती जुनी बिल्डिंग आहे. हो, इतकी जुनी की असं वाटत आहे वास्को डी गामा भारतमध्ये येऊन पहिला इथेच थांबला होता. अरे, जर का इथे रील बनवलो ना तर आपण रातोरात व्हायरल होऊन जाऊ. हा, चल आज जाऊया. तिघी मुल्या त्या खंडरच्या आत पाऊल टाकतात आणि जाताच त्यांच्या हृदयामध्ये काहीतरी विचित्र होतं आणि त्यांना दूरून वेगवेगळे आवाज ऐकू यायला लागली होती. कधी त्यांच्या कानाजवळ कोणी येऊन फुसफुसायचं, जसं कोणी त्यांच्या बरोबरच चालत आहे. मग लोकांनी काही ऐकलं काय? हो, मला तर काही गडबड वाटत आहे. चला परत जाऊया. अगं, परत कशाला? जुनी बिल्डिंग आहे, बहुतेक हवा आली असेल किंवा आपला भ्रम. त्या मुलींनी ह्या भीतीला भ्रम समजून महलच्या आतल्या खोलींमध्ये आपले पाऊल टाकले. तेव्हा एका खोलीमध्ये त्यांना 3 भूतिया फोटोज दिसले. हे बघा, किती विचित्र फोटोज आहेत. इथे एक रील बनवूया, मस्त वाटेल. जसंच त्या 3 मुली रील बनवण्यासाठी कॅमेरा सेट करतात, त्या फोटोचे डोळे त्यांच्याकडे घुरायला लागतात. एक विचित्र हसी महलच्या कोण्या-कोण्यांमध्ये गुंजायला लागते, जसं खूप वर्षांचा खौफ जागलेला आहे. आणि त्या फोटोमधून एक भूत बाहेर येतो आणि 3 मुलींवर तुटून पडतो. तिघींचं रक्त त्या काळ्या खंडरच्या जमिनीवर खाली पसरतं. 3 मुलींचं रक्त पिल्यानंतर 3 भूत एका खोलीमध्ये बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर राग होता. पहिले आपण जंगलात आरामात राहायचो. माणसाने पूर्ण जंगल कापून हे शहर बनवलं. आता फक्त हा बंगला वाचला आहे, जिकडे आम्ही शांत मनाने राहू शकतो. पण हे माणसं इकडे सुद्धा त्रास देतात. हो बाबा, पहिला आपण रात्री अंधारात निघायचो, पण ह्या माणसांनी स्ट्रीट लाईट्स लावली. आता तर रात्री पण लपणं कठीण झालंय. रात्री पण निघू नकोस बाळा. एका तरुण मुलीचं रात्री घराच्या बाहेर निघणं खूप खतरनाक होऊ शकतं. अगं, पण आपण माणूस थोडी आहे जे रात्री आपल्याला खतरा होईल. आम्ही तर भूत आहे, आपल्याला तर दिवसामध्ये बाहेर जायला भीती वाटते. हो, दिवसात तर अजिबात बाहेर पडू नकोस. या माणसांचा काय भरोसा. भस्मदंत एका विचारामध्ये पडलेला आहे, जसं त्याच्या हृदयामध्ये खूप वर्षांपासून एक बोज आहे. तुम्ही इतक्या काळजीमध्ये का पडलाय? बस, एक चांगला मुलगा भेटला, माझ्या मुलीचं लग्न करून देईल, मग आरामात मरून जाणार. अरे, तुम्ही तर पहिलाच मरलेला आहात, किती मरणार आहे अजून? अंधेरखंड महलच्या समोरून एक बारात जात होती. तेव्हा त्यांची कार एका झटक्यामध्ये थांबते, जसं कोणीतरी त्याला थांबवलंय. ड्रायव्हर काका, काय झालं? गाडी चांगली चालवा ना. टायर पंक्चर झाली सर. कालच तर टायर बदललं होतं. वातर ट्यूबलेसच्या जागी टायरलेस ट्यूब टाकली आहे त्याने. ठीक आहे, लवकर चेक करा. ड्रायव्हर गाडीतून खाली उतरतो. रात्रीचा अंधार इतका गाढ होता की टॉर्चच्या बिना काहीच दिसत नव्हतं. तो टायर चेक करतो तेव्हा त्याला वाटलं की जसं त्याच्या बाजूने कोणीतरी गेलं. एक थंड हव्याचा झोका त्याच्या कानाच्या जवळून गुजरतो. सर, गाडीमध्ये एक टोकीदार दगड घुसला आहे. अरे यार, गाडी चांगली चालवत जाणार आहे. सर, मी सावधानीने गाडी चालवत होतो, पण गाडीच्या खाली जो माणूस आला ना, त्याच्या किडनीत दगड होता. ते मला दिसले नाही. पंक्चर ठीक कर, तोपर्यंत आम्ही त्या समोरच्या बंगल्यात राहतो. तो नवरा आपल्या बारातीबरोबर अंधेरखंड महलकडे वाढतो. प्रत्येक कदमाबरोबर अंधार आणखीन जास्त गाढ होत जात होता. अरे, हे पुराण्या जमान्यापेक्षा पण जास्त जुनं दिसतं आहे. अरे, आयुष्यभर थोडी इकडे राहायचं आहे. बस थोडा वेळ थांबायचा आहे रे. दुला आपल्या बरातीबरोबर महलच्या आत पाऊल टाकतो, पण जातानाच त्यांना एका भीतीचा एहसास होतो. कधी दूरून ओरडण्याचा आवाज यायचा, तर कधी कानांमध्ये फुसफुसाहट. महलच्या आतून सिगरेटचा धुगट येत होता आणि आवाज येत होता, जसं कोणीतरी खूप वर्षांपासून बंद असलेल्या खोल्यांमध्ये बोलत आहे. पप्पा, मला तर काहीतरी गडबड वाटती आहे. हृदयात एक भीती आहे.
कसली भीती? असं वाटतं आहे की ही भूतिया जागा आहे. अरे पोरा, आतून धूर येत आहे. वाटतं आहे कोणती तरी पार्टी चालू आहे आणि तुला भूत दिसतायत. घाबरू नकोस. दुल्हा आणि त्याची बारात मेहेलच्या प्रत्येक कोण्याला छान मारतात, पण त्यांना एक पण माणूस दिसत नाही. धुगट आहे, आवाज आहे, पण माणूस नाहीये. हे बघून त्या दुल्ह्याची भीती आणखी वाढते. पप्पा, महालातून धूर निघत होता. भूतांची आवाज येत होते, पण इकडे कोणीच नाही आहे. अरे सगळे आपल्या घरी असतील. आपल्याला फक्त थोडा वेळ इकडे थांबायचं आहे. थोडी ना आयुष्यभर थांबायचं आहे. दुल्हा आणि बाराती गाडी ठीक होण्याची वाट बघायला लागतात, पण त्यांना काय माहित होतं की त्यांच्यावर एक खौफनाक साया फिरत होता. बारातींना बघून भस्मदंतचा राग 7व्या आकाशात होता. त्याचे डोळे लाल आणि श्वास भारी झाला होता. परत आले. हे माणसं नाही सुधारणार. मी एकेकला मारून येतो. सरळ मारा माणसांसारखं. या विचित्र हसीमध्ये तुम्ही खूप फनी वाटता. बाबा, यांना मारण्याची काय गरज आहे? तो नवरा आहे. मी त्याच्याशीच लग्न करणार. ते माणसं आहेत. तुझ्याशी लग्न का करणार? अरे, बायको पण रक्त पिते, मी पण रक्त पिते. एकच गोष्ट झाली ना. अरे, तुझ्याशी लग्न करेल काय तो? तुझा चेहरा बघितलायस काय तू कधी? रुहानी आपला जादू चालवते आणि एका सुंदर मुलगीचा रूप बनवते आणि नवऱ्याच्या समोर येते. तुम्ही कोण? जिथे तुम्ही थांबलाय हे माझंच घर आहे. पण थोड्या वेळाआधी तर मला इकडे कोणीच नाही दिसलं. हो, कधी कधी आम्ही दिसत नाही. काय? अरे, तुम्ही नाही समजणार. तुम्ही तुमच्यासोबत अजून कोण कोण राहता इकडे? मी, माझे आई बाबा आणि भाऊ. काय घेणार काय तुम्ही? हो, पाणी. रुहानी दुल्ह्याला एक ग्लास देते, पण त्यामध्ये पाणी नाही, काळं रक्त होतं. हे काय आहे? वाटतंय पाण्यात कुरुक्षेत्राची माती टाकली आहे. अरे, तुम्ही किती पिवळे पडला आहात. हे बी पॉझिटिव्ह आहे. शरीरामध्ये रक्त वाढेल, एकदम लाल व्हाल. मी पिवळा नाही आहे. मला हळदी लागलेली आहे. हे लाल लाल काय आहे? मी नाही पिणार. नाही प्यायचं तर नका पिऊ, पण ह्यानेच माझी मांग भरा. काही दिवसांआधी मिळाली असतीस तर मी केलं असतं. पण आता माझं लग्न ठरलेलं आहे. मी आता लग्नासाठी चाललो आहे. बेटा, वॉशरूम कुठे आहे? इथून पुढे जा, तिथेच वॉशरूम आहे. दुल्ह्याचे बाबा वॉशरूमसाठी निघतात. मेहेलच्या आत इतका अंधार होता की स्वतःचा हात बघणं पण कठीण होतं. ते सरळ चालत जातात, पण वॉशरूमचा नामोनिशान नव्हता. तेव्हा त्याला एक बाई दिसते. खाली मान टाकून ती उभी होती. वॉशरूम कुठे आहे? ती बाई काहीच उत्तर देत नाही. दुल्ह्याचा बाबा विचार करतो की तिने ऐकलं नसेल. तो तिच्या जवळ जातो. ऐका, मी तुम्हालाच विचारतो आहे, वॉशरूम कुठे आहे? जसंच तो तिला हात लावतो, ती बाई आपलं डोकं वर करते आणि तिचे डोळे एकदम लाल, चेहरा पिवळा, केस विस्खटलेली आणि ती विचित्र आवाजात हसायला लागते. हे बघून दुल्ह्याचा बाबा पळायला लागतो आणि ती बाई तिचा पाठलाग करायला लागतो. जसं तसं तो परत बारातींकडे पोचतो. भूत, भूत, मला वाचवा. भूत, कुठे कुठे भूत? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं बाळा. डोळ्यात काहीच नाही, चेहरा पिवळा, खतरनाक हास्य. मी जीव वाचून पळालो आहे. तुम्ही माझ्या आईला बघितलं असेल. काय? तुमची आई भूत आहे? अरे, मेकअप केलं नसेल तिने म्हणून घाबरला तुम्ही. तुमचे आई वडील कुठे आहेत? माझ्याशी लग्न कर, मग मी आई बाबांची पण मिळवेल तुला. क्षमा करा, मी लग्न नाही करू शकत. आजच माझं लग्न आहे. गाडी खराब झाली होती म्हणून इकडे थांबलो होतो. तेव्हा ड्रायव्हर त्यांच्या जवळ येतो. त्याचा श्वास भारी होता, जसं त्याने काहीतरी विचित्र बघितलं आहे. सर, गाडी ठीक झाली आहे. चला निघूयात. हो चला, मुहूर्त निघत आहे. चला. दुल्हा आपल्या बारातीबरोबर जायला लागतो, पण रुहानीचा राग आता खूप जास्त वाढला होता. तिचा चेहरा बदलायला लागतो. डोळे लाल आणि एक भयानक रूप तिचा असली चेहरा बनतो.
मी बोलले ना, माझ्याशी लग्न कर, नाहीतर तू नाही जाऊ शकणार. मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत. दुल्हा आणि बाराती पळायला लागतात, पण रोहाणी आपल्या खुफिया रूपमध्ये येते. तिची डरावणी हसी महलच्या प्रत्येक कोण्यामध्ये गुंजते. तिचे आई बाबा सुद्धा हव्यामध्ये उडत उडत बाहेर येतात. तिच्या डोळ्यांमध्ये खूप वर्षांपासून असलेला राग दिसतो. मी बोलले होते ना, माझ्याशी लग्न करल्याशिवाय तू नाही जाऊ शकत. आता पळा, हे सगळे भूत आहेत. पण रोहाणी त्या दुल्ह्याला पकडते आणि आपल्या जादूने तिथे जमिनीवर एक आगीचा गोळा जाळते आणि दुल्ह्याबरोबर 7 फेरे घ्यायला लागते. तेव्हा दुल्ह्याचा फोन वाजतो. रिंगटोनमध्ये हनुमान चालीसा वाजायला लागते. हे ऐकून रोहाणीला झटका लागतो आणि ती जमिनीवर खाली पडते. दुल्हा आपलं जीव वाचवून तिथून पळून जातो.